प्रत्येक वेळेसच आपलं कपाट स्वच्छ असेल असं अजिबात नाही. तुमचं असतं का नीटनेटकं, व्यवस्थित, सरळ कपडे लावलेलं, व्यवस्थित असं कपाट? आता कपाट हा शब्द मुद्दाम जास्त वेळा उच्चारला आहे. कारण काही लोकं वॉर्डरोब म्हणतात, तर काही कपाट. पण सर्रास लोकं कपाट हा शब्द जास्त यूज करतात. त्यामुळे हे नीटनेटकं कपाट महिन्यातून एकदा किंवा दोनदाच नीटनेटकं असतं. ते कितीही नीट केलं तरी जसंच्या तसं ते पुन्हा देखील तसंच होतं. तर आज वेळात वेळ काढून हे कपाट स्वच्छ नीटनेटकं करण्याचा निर्णय घेतला आहे. तर तुमच्यासोबतही काही बारीक-सारीक गोष्टी शेअर करायच्या आहेत. काही तुमच्याही उपयोगाला येतील. काही चुकलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला मोकळा असा तितका फार वेळ अजिबातही भेटत नाही. आज दुपारी जास्त वेळ रुद्रांश झोपला असल्यामुळे मी कपाट स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. मधून सारखं जाऊन बघावं लागत होतं, हा उठलाय का नाही? कारण तो उठला की तो मला काहीही काम करून देत नाही. मग बेडवरती जो काही दुसरा पसारा होता कपड्यांचा, जी आदल्या दिवशीची वाळलेली कपडे काढली होती, ती पहिली बाजूला करून घेतली. ज्यांची त्यांची सेक्शननुसार घड्या घालून ती व्यवस्थित ठेवली. ती व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर कपाट उघडलं. तर हे असं काहीसं दृश्य होतं. मुद्दामच तुम्हाला दाखवते. तुमचंही असंच असतं का? साड्यांचा तो ढिगारा बघून खूप मनावर दडपण आलं. मग बोलले ठीक आहे, आधी डेली वेअरचे जे काही छोटे कपडे आहेत त्यांच्यापासून सुरुवात करूयात. म्हणजे दडपणही जाईल आणि पसारा आवरायलाही मदत होईल. साड्यांचा पसारा इतका वाढला आहे की अक्षरशः त्या कपाटाची फळी वाकली आहे. फोटोत दिसतच असेल. त्यामुळे आधी जे डेली वेअरचे कपडे होते ते पूर्ण काढून घेतले. तो कप्पा एका स्वच्छ कपड्याने पुसून घेतला. त्यानंतर ज्या काही जीन्स आहेत, ज्या आपण रेग्युलर अजिबातही घालत नाही, कधीमधी आपल्याला बाहेर जाताना ज्यांचा उपयोग होतो, तर त्यांच्या घड्या घालून त्या साईडला काढून घेतल्या. या पसाऱ्यामध्ये माझ्याकडे किती जीन्स आहेत याचा मलाही अंदाज नव्हता. मला असं वाटत होतं 2 ते 3 जीन्स आहेत. आपण अजून नवीन कलेक्शन काहीतरी करूयात. पण आज घडी घालताना समजलं की ऑलरेडी 5 जीन्स माझ्याकडे आहेत आणि तितक्या पुरेशा आहेत. कारण आजकाल रुद्रांश झाल्यापासून जीन्सचा वापर जास्त काही होतच नाही. रोज घरामध्ये वापरण्याची जी काही कपडे आहेत ते व्यवस्थित घड्या घालून समोरच्या साईडला ठेवली, जेणेकरून रोज उठल्यानंतर आपल्याला तिथून घेताना मागचे कपडे पडणार नाहीत. त्यामुळे ते एका साईडला ठेवली व जी आपण कधीमधी घालतो बाहेर जाताना ती कपडे, ड्रेसेस एका बाजूला ठेवून घेतल्या. म्हणजे रोज गोंधळ उडणार नाही. आणि हे करत असताना एक महत्त्वाचं काम असं केलं की जी कपडे नको आहेत ती बाजूला काढून घेतली. उगीचचा नको असलेला पसारा मला हवा करून कधीतरी का होईना आपण घालू या आशेवरती आपण त्या कपाटामध्ये नेहमी गर्दी करत असतो आणि कित्येकदा आपण ती घालत नाही, वर्षानुवर्षे तसंच जपून ठेवतो. तर ती कपडे पहिल्यांदा बाजूला काढून घेतली, जी हवी आहेत आणि ह्या सीझनमध्ये जी घालणार आहेत, गरमीची कपडे असो किंवा थंडीचे कपडे असो, तीच कपडे मी फक्त वरच्यावर काढून ठेवली. व्यवस्थित त्याच्या घड्या घालून घेतल्या. तर घड्या घालताना ही एक काळजी नक्की घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अशी इस्त्रीसारखी मऊ घडी कशी करायची? तर जी काही धुतलेली कपडे आहेत त्यांना इस्त्री न लावता घडी घालतानाच आपल्या हाताने ज्या काही चुरगळ्या पडतात त्या व्यवस्थित प्लेन करून सेट करून घ्यायच्या. दाबून मस्त त्या कपड्याची घडी घालायची व जी घडी आहे ती दोन्ही बाजूनी आतल्या साईडने फोल्ड करायची, जेणेकरून कपडे काढताना ती घडी निसटणार नाही. आणि त्यावर एकावर एक दुसऱ्या कपड्यांच्या जाड असलेल्या म्हणजे जीन्स, समजा टी शर्ट असेल तर त्याच्यावरती जीन्स ठेवू शकता किंवा जी काही अशी हेवी कपडे आहेत ती ठेवू शकता. ज्यामुळे काय होईल, त्यांच्या वजनाने खालची कपडे तशीच दाबून राहतात आणि मस्त त्यांना असा प्लेन आकार येतो. अगदी इस्त्री केल्यासारखे कपडे दिसतात. इस्त्री करायची गरजही लागणार नाही. रुद्रांशी ही जी छोटी छोटी न वापरणारी कपडे आहेत ती देखील बाजूला काढली, जेणेकरून आता कपाटामध्ये जो गरजेचा आहे तितकाच पसारा राहील. गरजेचा नसलेला पसारा आता बेडमध्ये ठेवून द्यायचा डिसिजन होता. आणि अशा प्रकारे मी माझा डेली वेअरचा जो सेक्शन होता तो पूर्णपणे व्यवस्थित नीटनेटका असा लावून घेतला. तर ह्या घड्या घालताना काय केलं म्हणजे सगळ्यात जास्त मदत तुम्हाला होईल तर ती अशी की जे काही ड्रेसेस आहेत ते एका साईडला काढायच्या, ज्या काही जीन्स आहेत
त्या एका बाजूला ठेवा, जेणेकरून जो ड्रेस आपण सतत घालणार असो किंवा बाहेर जाताना मंदिरात जाताना आपण शक्यतो ड्रेस घालतो, जीन्स घालत नाही. मी तरी नाही घालत, त्यामुळे मी सांगते. ड्रेस खाली जीन्स, त्याच्यावर डेली वेअर अशा पद्धतीने जर ठेवले ना, तर रोज आपण आपल्याला जी लागणार आहे ती काढायला गेलेली कपड्यांनंतर दुसरी कपडे विस्कटतात आणि एकावर एक ठेवल्यानंतर ते सुद्धा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे जर कॉटनचे ड्रेसेस असतील तर ते अशा पद्धतीने मी जे व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने हाताने प्लेन करून दाबून दाबून मस्तपैकी त्याची छोटीशी घडी घाला, जेणेकरून इस्त्री केल्यासारखा मस्त लुक येईल. आणि हे सगळे रोज वापरायचे ड्रेसेस, रोज म्हणजे बाहेर जाताना, तर ते एका बाजूला ठेवले आणि अशा पद्धतीने डेली वेअरचा सेक्शन कंप्लीट केला. आता येऊयात साडीच्या सेक्शनकडे. तर हे सगळ्यात मोठं काम असतं. मला अजिबात साड्यांच्या घड्या घालायला आवडत नाही आणि इतक्याशा जमतही नाही, आणि जमल्या तर त्याला खूप जास्त वेळ जातो. ज्या काही कॉटनच्या मौसूद साड्या आहेत त्या मी आधी बाजूला करून घेतल्या, आणि ज्या साड्या आता ह्या सीझनला मी घालणार नाही आहेत, ज्या की माझ्या मागच्या सणांना घालून झाल्यात ह्या वर्षामध्ये, तर त्या बाजूला काढल्या. कारण मी तरी डबल त्याच सणांना तीच साडी नाही घालत, आणि मला वाटतं माझ्यासारख्या माझ्याच मैत्रिणी अशा बऱ्याच असतील, त्याही सेम तीच साडी प्रत्येक सणाला नाही घालत. फार तर ती एक साडी एका वर्षामध्ये 2 सणांना रिपीट होऊ शकते, त्याच्यावरती नाही. का तर कलेक्शन जास्त असल्यामुळे. तरी ह्या ज्या कॉटनच्या अशा साड्या असतात ना, त्याच्यात मी एक टिप सांगेल की त्याच्यावरचे जे ब्लाऊज आहेत मस्त पॅडेड ब्लाऊज शिवा, जेणेकरून आपला जो साडीचा लूक आहे तो घातल्यानंतर एकदम उठून दिसतो. कशामुळे? तर आपण वेअर केलेल्या त्या ब्लाऊजमुळे. जर ब्लाऊजच खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही शिवला असेल ना, तर त्याच्यावरती तुम्ही दुसरीही साडी कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता. त्यामुळे शक्यतो ब्लाऊज छान शिवत जा, त्याला पॅडेड यूज करत जा, कारण पॅडेडमुळे एक वेगळा असा लूक क्रिएट होतो. त्यानंतर ह्या ज्या पैठणीच्या साड्या आहेत, तर ह्या पैठणीच्या साड्यासुद्धा प्रेस करून तुम्ही ठेवू शकता. तर मी इथे ह्या आधीच प्रेस केलेल्या होत्या, जिचा वापर आज वर्षभर झालाच नाही आहे. आणि ह्या पैठणीचा हा ब्लाऊज नाही आहे, पण बघा ना किती कॉन्ट्रास्ट मॅच जातो आहे त्या साडीला. अगदी तिच्या बॉर्डरला मॅच होतो आहे, कारण त्या पैठणीचा बॉर्डरचा गुलाबी रंग आणि जरीचा रंग त्या ब्लाऊजमध्ये आहे. त्यामुळे त्या पैठणीचा जो ब्लाऊज आहे ना, तो मी शिवलाच नाही. पैसे बचत आता कशी केली आहे ती याच्यावरूनच बघा. तर तो पिंक ब्लाऊज मी बऱ्याच साड्यांवरती कॉन्ट्रास्ट करून घालते. ह्या ज्या इथे दिसत आहे त्याच्यामध्ये सगळ्या साड्यांमध्ये थोडासा पिंकिश शेड आहे, त्यामुळे त्या सगळ्या साड्यांवरती तो ब्लाऊज जातो. त्यामुळे ब्लाऊज शिवताना त्याला जास्त छेडछाड न करता अगदी सिंपल आणि युनिक पद्धतीने डिझाईन करून शिवा. जास्त पॅच, जास्त लेस याने काय होतं, तात्पुरता तुम्ही त्याच साडीवरती तो घालू शकता. त्यामुळे शक्यतो ब्लाऊज सिंपल ठेवा, जो दुसऱ्या साड्यांवरती सुद्धा कॉन्ट्रास्ट मॅच होईल. तर इथे व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला, ज्या काही रेग्युलर वापरणाऱ्या साड्या आहेत, मौसूद साड्या, थोड्याशा पैठणी साड्या वेगळ्या, परत कॉटनच्या साड्या आहेत, तिन्ही सेक्शन वेगवेगळे केले, ज्याचे त्याचे ब्लाऊज हे ज्याच्या त्याच्यामध्ये पॅक करून ठेवून दिले. आता ज्या साड्या मी घालणारच नाही आहेत त्या बाजूला काढल्या आहेत. ह्या अशा पद्धतीने प्लास्टिकमध्ये रॅप करायच्या, जेणेकरून त्यांची शाईन ॲज इट इज जपून राहील. धुळीने त्या वर्षभर घाण होणार नाहीत, त्याचा एक कुवट असा वास येणार नाही. तर ह्या पैठणी 2-3 साड्या आहेत, ज्या आता मी वॉशिंगला देणार आहे, ड्राय क्लिनिंग करून नंतर मी त्या ठेवून देणार आहे. त्यामुळे मी अशा पेपरमध्ये रॅप करून बाजूला ठेवलेत. तर अशा पद्धतीने आता हे माझं कपाट सेट झालं आहे. ब्लाऊज एका साईडला ठेवलेले आहेत आणि वापरत्या साड्या ज्या रेग्युलरच्या आहेत त्या एका साईडला ठेवल्यात, आणि 2-3 अशा नवीन साड्या वरती ठेवल्या आहेत, जेणेकरून कोणताही सण आला की ती बाजूची साडी घेऊन घालता येईल. तर कॅलेंडरप्रमाणे सण आधीच बघून घ्या आणि तितक्याच साड्या वरती ठेवा ज्या तुम्हाला त्या सणाला घालायच्या आहेत, जेणेकरून हे कपाट अगदी सुटसुटीत आणि स्वच्छ नीटनेटकं असं दिसेल. तर कशी दिसते अरेंजमेंट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिल्यापेक्षा व्यवस्थित वाटतंय का आता कपाट? आणि हो, इथे हे जे डेली वापरायचे जे कपडे आहे ना, त्याच्यामध्ये टी शर्ट्स बघा बाजूला करून घेतले, जीन्स त्याच्या खाली ठेवल्यात. परत जे काही डेली वेअरचे कुर्ते आहेत, मला बोललं ड्रेसेस, ते एका साईडला ठेवलेत. आणि हे जे घरी घालायचे कपडे छोटे
मोठे हे एका साईडला ठेवलेत. तर असं नीटनेटकं पद्धतीने मी ठेवले आहेत. मी कॉटनच्या पिशव्या सहसा कपड्यांना वापरते, बाहेरून बॅग्स घेत नाहीत. ज्या काही आपल्या कॉटनच्या पिशव्या असतील, प्लास्टिकच्या पिशव्या असतील त्या मी जपून ठेवते आणि त्या साड्यांसाठी यूज करते स्पेशली. तर अशा पद्धतीने अजिबातही पैसे न जास्त खर्च करता तुम्ही तुमच्या संसारामध्ये अशी काटकसर बचत करून संसार नक्कीच गोड करू शकता. तर हा होता पहिला लूक, जो खूप अस्तव्यस्त होता आणि आता नंतरचा तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. तर अशा पद्धतीने मी माझं कपाट स्वच्छ केलेलं आहे. तुम्हीही लवकरच तुमचं कपाट नीटनेटकं करायला घ्या आणि जर काही चुका असेल तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळेस तर मी नक्की दुरुस्त करेल. बाकी श्री स्वामी समर्थ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.